अगदी सामान्य कुटुंब असून सुद्धा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान इतक्या मोठ्या पदावर जाणं हे केवळ भाजपामध्ये शक्य आहे। कारण हा पक्ष कोणा एकाची खाजगी मिळकत नसून असंख्य कार्यकर्त्यांनी इतकी वर्ष झिजून हा पक्ष इतका मोठा केला आहे। हा पक्ष म्हणजे केवळ एखाद्या परिवाराची जहागिरी म्हणून चालणारा पक्ष नसून हा माझा पक्ष, हा माझा परिवार आहे असे मानून काम करणाऱ्या राष्ट्रभक्तांचा परिवार आहे। आणि अगदी केंद्रीय नेतृत्वापासून गाव पातळीपर्यंत भाजपाचा कार्यकर्ता असाच विचार करतो आणि कार्यरत असतो। आपल्या जामनेर भाजपाने देखील हाच विचार कायम ठेवला। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सुरुवातीपासून कार्यकर्ते असल्यामुळे आम्हा सगळ्या तालुक्याच्या जुन्या कार्यकर्त्यांना असं वाटायचं की आपल्या तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा व्हावा। परंतु ही सीट शिवसेनेला सुटली होती ही जागा। मग आम्ही माननीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या पाठीशी लागलो की आम्हाला इथे असं दमदार नेतृत्व गिरीश भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी उभं आहे, आम्हाला तुम्ही संधी द्या। कारण आम्ही 1992ला त्यांना जामनेर शहराचं, मोठ्या शहराचं सरपंच पद दिलं होतं। त्याच्यानंतर माननीय गिरीश भाऊंना आम्ही मोठ्या ताकदीने 95ला उभं केलं आणि त्यावेळेला या जिल्ह्याचे एक नामांकित माननीय राजमल्ल किचनचे नातू आदरणीय बाबूजी ईश्वरलालजी जैन उभे होते। परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी जिद्दीने निवडणूक लढवून फार मोठ्या ताकदीने गिरीश भाऊला त्या काळामधून निवडून आणलं। गिरीश भाऊंचं कुठली राजकीय त्यांची पार्श्वभूमी नव्हती। एका शिक्षकाचा मुलगा, परंतु समाजामध्ये मिक्स होणारा, प्रत्येक उत्सवामध्ये भाग घेणारा असा कार्यकर्ता हा लोकांच्या जवळीक त्यांनी साधली। मग आरोग्य सेवा असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असं काम करत असताना मला एक आनंद वाटतो की माझ्या जामनेरच्या गिरजा कॉलनी जो एरिया आहे, वार्ड आहे, त्या वार्डमधनं पहिल्यांदा गिरीश भाऊ हे ग्रामपंचायतचे सदस्य झाले। हे कोणीही समजू शकेल की 6 वेळेस जर निवडून येणारा मनुष्य असेल तर तो कशा प्रकारचं काम करत असेल। मग लोकांचं सुख असेल, दुःख असेल आणि तालुक्याचा विकास जर म्हटला तर गेलं सहज एखादी जर मनुष्य 10 वर्षापासून 5 वर्षापासून बाहेर गावी गेला असतील, आमचे मुलंही बाहेर गेलेले आहे नोकरी करता, शिक्षणाकरता, तर ते आल्यानंतर तेच सांगता की बाबा रे किती बदल झाला जामनेरमध्ये। आणि हा जामनेरच्या परिवर्तनाचे शिल्पकार जे आहेत ते गिरीश भाऊच आहे। या गिरीश महाजन आम्हाला इतकं दिलं आहे की आमच्या औषधे मी घेऊ शकत नाही। तर या तालुक्यातून रोज 200 ट्रक केळी जाते। भाऊ असा आमदार कधी भेटणार नाही बा, आम्हाला आयुष्यात भेटणार नाही की रात्रंदिवस रात्री बेरात्री कोणीही हो, रात्री उठतो काम करतो। 10 वर्ष शेंदुर्णी शहरासाठी शेंदुर्णीचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावं। शेंदुर्णी शहराची ग्रामपंचायत ही नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये व्हावी। प्रस्ताव तयार केले, प्रस्ताव नगर विकास मंत्र्यांकडे गेले, परंतु ते काम सुद्धा होत नव्हतं। त्यामुळे मला भाजपमध्ये जावंसं वाटलं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर मला वेगवेगळे अनुभव कामाच्या बाबतीत गिरीश भाऊंच्या माध्यमातून अनुभवाला आले। राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या मंत्र्यांनाही पत्र देऊन थकलो, पण ते कामं होत नव्हते। असे 135 कामं गिरीश भाऊंनी माझ्या या 9-10 महिन्याच्या काळात करून दिले। आणि त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादा आपण योग्य ठिकाणी आलो, योग्य त्याचा उपयोग होतोय, आमचंही समाधान होतंय, गेला 25-30 वर्षाच्या कामाचा बॅकलॉग आपला भरून निघतोय। मंत्रिपदावरती काम करताना भाऊंनी कधी ती मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही। सदैव आपलं जमिनीशी नातं, जनतेशी नाळ त्या ठिकाणी जोडून ठेवली आहे। आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या जे काही वजनदार मंत्री आहे त्यामध्ये भाऊंचं नाव घेतलं जातं। खरं तर आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणारं नेतृत्व आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एक आश्वासक मानणारं हे नेतृत्व आहे। महाराष्ट्राची सारी जनता त्यांना संकटमोचक म्हणून बघते, असं एक लोकाभिमुख नेतृत्व सोबत काम करताना खूप आनंद होतोय। आज आपण बघतोय की आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊंच्या माध्यमातून आज खरं तर भाऊ ग्रामविकास खात्याचं नेतृत्व करत आहेत। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभागाचे ते यशस्वी मंत्री म्हणून काम करत आहेत। खरं तर ग्रामविकास विभागाला असा भूतकाळामध्ये कधी एवढं
निधी आणणारा मंत्री मिळाला नाही. असं ग्रामविकास खात्याला एका उच्च स्थानावर नेणारं हे नेतृत्व, खरं तर ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा आणि मोहरा बदलवणारं आपलं हे गिरीश भाऊंचं नेतृत्व या ठिकाणी काम करतं आहे. आणि आपल्या मतदारसंघामध्ये या जामनेर विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण ग्रामीण भागाचा आणि नव्हे तर शहराचा सगळा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतं आहे. गिरीश भाऊंचं आरोग्याचं काम जर असेल तर आरोग्याच्या कामामध्ये गिरीश भाऊंचा हातखंडा. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. या सर्व आमदारामध्ये जर अग्रेसर कोणी असेल तर ते गिरीश भाऊ महाजन आहेत. मित्र हो, ज्यावेळेला ॲम्ब्युलन्सची सेवा असेल भाऊंची, तर ॲम्ब्युलन्सची सेवा बऱ्याच वर्षापासून भाऊंची अविरतपणे सुरू आहे. काँग्रेसकडे आज आपण पाहिलं तर जळगाव जिल्ह्यात एकही ॲम्ब्युलन्स काँग्रेसकडे त्या ठिकाणी दिसून येत नाही. परंतु मित्र, खऱ्या अर्थानं जर तन्मनधनानं जर काम करणारा नेता असेल तर ते गिरीश भाऊ महाजन आहेत. आणि अशा पद्धतीनं अतिशय कार्यकर्त्याला जीव लावणारा नेता आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळाला. भाऊ ने हमारे तालुके का नेतृत्व जो किया, सबसे पहले हमारे तालुके के अंदर पानी की समस्या थी. 15 से 20 धरन उस वक्त बनाए भाऊ ने. गोगड़ी धरन, पिपलगांव का धरन, हिवरी खेड़े का धरन. उस वजह से हमारे तालुके के अंदर बहुत से शेतकरी जो थे, जो बेचारे पानी के लिए भटकते थे, पीने की समस्या थी. और उस वक्त पानी की समस्या हल होने के बाद में फिर दूसरी बार हमने गिरीश महाजन को भाऊ को हमारे फिर आमदार बनाए, फिर तीसरी बार आमदार बनाए, फिर चौथी बार बनाए, फिर 5वीं बार बनाए, फिर 6ठी बार. ये 6ठी बार हम लोग उनके साथ में रह के 7वीं बार भी हमारा वादा है. हमारा हर समाज भाऊ के खांदे को खांदा लगाकर खड़े हैं. आमचा एक स्नेही, आमचा एक मित्र सराफ, तो वाकी रोडवर त्याचा अपघात झाला. सामान्य कुटुंब, रस्त्यावर ज्या आपल्या हे आहेत, हुंडाबळी आहे किंवा दारूचं व्यसन आहे, यावर पथनाट्य करणाऱ्या टीममधला हर हुन्नरी कलाकार, त्याचा अपघात झाला वाकी रस्त्यावर. त्याला जळगावला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. महिनाभर 15 दिवस काय त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू राहिलेत. डॉक्टरांनी सांगितलं की नाही भाऊ, याला मुंबईला हलवावं लागेल. भाऊंनी त्याला मुंबईला हलवलं आणि तेही कुठे? ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये. मित्रांनो, माझ्या आपल्या सगळ्यांच्याच सांगतो मी की आपल्यावर जर दवाखान्यात जायची वेळ आली तर ज्या दवाखान्याचं नाव आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही की तिथे जाऊन इलाज करायचा आहे, अशा दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं, त्याच्यावर उपचार केलेत. दुर्दैवाने तो आमचा मित्र आज आमच्यात नाही आहे. पण त्या हॉस्पिटलमध्ये 46 नंबरच्या रूममध्ये आमचा हा मित्र होता की ज्याची घरची परिस्थिती सरकारी दवाखान्यामध्ये इलाज घेतल्याशिवाय तो उपायच करू शकत नव्हता. अशी परिस्थिती घरची असून तो त्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये 46 नंबरच्या रूममध्ये होता आणि 48 नंबरच्या रूममध्ये रतन टाटा होते. मित्र, ही सोपी गोष्ट नाही. असा नेता हा पाठीशी खंबीरपणे मतदाराच्या नव्हे तर तो भाऊ म्हणून, तो बाप म्हणून, तो काका म्हणून, तो दादा म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखात समरस होतो आहे. प्रत्येक गावात सरासरी प्रत्येक समाजाला सभामंडप हे मिळालेले. आमच्या गावात 3-4 सभामंडप झालेले, 2-3 आता आणखी होते. प्रत्येक गावामध्ये गटामध्ये जे प्रत्येक गावामध्ये सभामंडपाच्या लोकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे. व्यायामशाळा, प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळेचं काम चालू आहे. व्यायामशाळा जाण्याच्या सामानसुद्धा येऊन पडलेलं आहे. आमच्या गावात आता ऑलरेडी 2 व्यायामशाळेचे कामं चालू आहे. प्रत्येक गावामध्ये, संपूर्ण गावामध्ये ग्रामपंचायतचं कार्यालयाचे कामं ऑलरेडी नव्याने झालेले आहे. आमच्या गटामध्ये जवळजवळ ह्या 2.5 वर्षामध्ये गिरीश भाऊंनी 3000 कोटी रुपयांची कामं केले. प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 कोटीचे कामं आज चालू आहे. प्रत्येक गावामध्ये सभामंडप झाला, मुलांसाठी व्यायामशाळा झाल्या. प्रमाणात लोकांनी केळीचं उत्पादन घेत आहेत, खरीपाचं उत्पादन घेत आहे, रब्बीचं उत्पादन घेत आहे. आणि हे खरीप आणि रब्बी जे अगोदरच्या 30 वर्षाच्या अगोदर आमच्याकडे नाही सारखं होत होतं, ज्यांच्याकडे विहिरी होत्या तेवढेच लोक करत होते. हा धरणं झाल्यामुळे या 30 वर्षाच्या काळात खरीप आणि रब्बीचं बी जे क्षेत्र आहे घेण्याचं ते अतिशय वाढलं आणि आमच्या शेतकऱ्यांमध्ये भरभराट आली. हिरवं बागायत झाल्यामुळे दूध दुभतं वाढलं. आता आमच्या गावात पहिली 1 डेअरी होती, आज खाजगी आणि सरकारी मिळून 6-7 डेअरी आहे. अशा प्रकारे जनावरं वाढली,
दूध दुभतं वाढली, शेतकऱ्यांना जोडधंदा आला. एक फक्त या धरणामुळे शेतीमध्येच नव्हे इतरही चांगल्या पद्धतीच्या सुविधा झाल्या. आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्या, त्या ठिकाणी आमचे धरणाचे धरणग्रस्त बांधव जळगावला उपोषण करण्यासाठी बसले होते. तेव्हा भाऊंनी आमच्या सर्वांना सहकार्यांना भेटी देण्यासाठी आल्या. तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. तेव्हा भाऊंनी आम्हाला सर्वांना, मला वैयक्तिक त्याबाबत आश्वासन दिलं की आपण हे काम करू, निश्चित तुम्ही आता उपोषण मागे घ्या. म्हणजे अशा चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा ते आपलंसं म्हणून ते वागतात. आणि त्याचीच परिणिती की ते आज गेल्या 6 टर्मपासून या तालुक्यामध्ये आमदारकीचं नेतृत्व करतायत, राज्याचं नेतृत्व करतायत. की आमच्या जामनेर शहरामध्ये पंचार समाज आणि भिल्ल समाज हे 2 समाज खूप मागासलेले होते आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाऊंनी खूप मोठा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न करत असताना मी आणि भाऊ म्हणजे अतिशय बारकाव्याने आम्ही ध्यान देऊन भिल्ल समाजाचे जातीचे प्रमाणपत्र, पंचाळ समाजाचे जातीचे प्रमाणपत्र तयार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. त्यांना घरकुलं उपलब्ध करून दिले, त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या. भिल्ल लोक पूर्ण तालुक्यामध्ये कोणाच्या झाडाखालती, कोणाच्या बंधाऱ्यावरती, कोणाच्या नदीकिनारी कुठेतरी असे राहत होते आणि तिथं वास्तव्याला राहून आपली दिनचर्या ते पास करत होते. परंतु आज बघा पूर्ण शहरामध्ये एक भिल्ल समाजाचा नगरसेवक भाऊंनी या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या भिल्ल लोकांना भाऊंनी मुख्य प्रवाहात आणलेलं आहे. आणि त्याचं सुंदर उदाहरण द्यायचं म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव उदाहरण आहे माननीय गिरीश भाऊ महाजन. 2009 मध्ये माझा अपघात झाला. मी अनकॉन्शियस होतो, मला काही सुचत नव्हतं आणि माझ्या मेंदूला मार होता, गुडघ्यात फ्रॅक्चर होतं, हात फ्रॅक्चर होता, 4 बोटं फ्रॅक्चर होते आणि माझ्या मनात असंख्य कल्पना या गुंजत होत्या की आपलं काही खरं नाही, आपल्या पश्चात आता आपल्या कुटुंबाचं काय. ज्यावेळेस माझे डोळे मी उघडले त्यावेळेस बघतो तर काय भाऊ माझ्या समोर उभे होते आणि माझ्या मनात एक जगण्याची एक इच्छा जागृत झाली आणि मी त्या आजारपणातून बाहेर आलो. आमचा जो कांगचा परिसर आहे, हा कांगचा परिसर हा जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समृद्ध असणारा असा हा परिसर भाऊंच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. जागोजागी नाल्या असतील, ओढे असतील, कांगचं पात्र असेल, छोट्या मोठ्या नद्या असतील, त्यांच्यावर छोटे मोठे बांधारे बांधून आज शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी त्या निमित्तानं आज उपलब्ध झालेले आहेत. अनेक गावांचे जे ग्रामीण दुर्गम रस्ते होते की जे रस्ते आमच्या भागातल्या काही लोकांचं स्वप्न होतं, ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या प्रयत्नामुळे आज सत्यात उतरलेलं आहे. आम्ही भाऊंच्या प्रचारासाठी फिरतोय तर आम्ही महिलांशी जेव्हा बोलतोय तर महिलांना विचारतोय आम्ही की तुम्हाला लाडक्या बहिणींचा काय फायदा झाला. आपला हे सरकारनं, महायुतीच्या सरकारनं या योजना आणल्या आहे लाडक्या बहिणींना. तर त्या महिला एवढ्या आनंदाने आम्हाला सांगतायत की आम्हाला खूप फायदा झाला, आम्हाला हे दिवाळी वगैरे खूप चांगली पद्धतीनं साजरी करता आली. आमचा जो गट आहे लोहारा कुराड गोराडखेडा, या गटातही गिरीश भाऊंनी आम्हाला विकासाचं एक रोल मॉडेल उभं करून दिलं. आज गिरीश भाऊंना विकासाचं भगीरथ म्हटलं तरी चालेल अशी कामं या लोहारा कुराड गोराडखेडा सर्कलमध्ये गिरीश भाऊंच्या माध्यमातून करण्यात आली. त्यात प्रामुख्यानं पाणीपुरवठा योजना असतील असं कुठलं गाव नसेल की ज्या गावामध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या नसतील आणि काम सुरू झाले नसेल. असं प्रत्येक गावात गिरीश भाऊंनी पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर करून दिल्या. त्यातल्या त्यात प्रत्येक गावामध्ये तरुणांसाठी व्यायामशाळा, स्मशानभूमी, प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी बनवली असेल, त्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलं असेल. त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी, मंगल कार्यासाठी प्रत्येक गावामध्ये डोमची व्यवस्था गिरीश भाऊंच्या माध्यमातून उभी करण्यात आली. एखाद्याचं कार्य पाहिल्यानंतर आपल्यालाही हेवा वाटतो की असंच कार्य आपण आपल्या समाजासाठी, आपल्या गोरगरिबांसाठी
व प्रत्येक जे अडले नडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्या हातूनही घडावं हीच गोष्ट भाऊंची मी पाहिली व मी राजकारणाकडे आलो. राजकारणात आल्यानंतर जसं आपला गुरु आपल्याला शिकवत असतो त्याप्रमाणे आपण घडत असतो. भाऊंचं प्रत्येक क्षेत्रातलं काम पाहिल्यानंतर माझ्यातही ते बदल आपोआपच होत गेले. आमचा पूर्ण परिसर या ठिकाणी बागायती झाला. बागायती झाल्याबरोबरच दूरदृष्टी ठेवून भाऊंनी शेत रस्ते असू द्या किंवा विजेची समस्या असू द्या त्या संदर्भात पाठपुरावा करून सबस्टेशन असू द्या, त्यानंतर शेतरस्ते, गाळरोधक बंधारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेले आहे. 2015पासून जी भाऊंची जवळीकता बघितली आहे आणि जी त्यांची कार्यपद्धती बघितली आहे, काम करण्याची जी पद्धत बघितली आहे, त्या अनुषंगानं निश्चितप्रमाणे मी सांगू इच्छितो की कुठेही त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या कार्यशैलीबद्दल कोणतंही दुविधा किंवा विकासाच्या संदर्भात ते केव्हाही प्रगतशील म्हणजे तत्परता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि निश्चित त्यांची जी ओढ आहे, त्यांची जी नाड आहे ही कायमस्वरूपी आपल्या तालुक्याशी जुळलेली आहे आणि तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने ते केव्हाही तत्पर असतात. या शहरामध्ये जर का एखादी बाहेरगावचा माणूस आला तर त्या माणसाला हे शहर आहे का खेळ आहे ते सुद्धा समजत नव्हतं. आणि तशा कंडिशनमध्ये भाऊंची नगरपालिकेत सत्ता आली आणि ह्या जामनेर शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला. संपूर्ण वाड्या वस्तीत गटरी रस्ते सर्व काही गोष्टी, पाण्याचा प्रश्न सुटला, चांगले रस्ते झाले, चांगल्या गटरी झाल्या, अंडरग्राऊंड गटरी झाल्या. आणि भाऊचं काम जर या ठिकाणी पाहायचं झालं तर आरोग्य खात्यामध्ये आमचा गरीब समाज येतो. आमच्या समाजातून बरेचशांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील, हार्टचे ऑपरेशन असतील, पोटाचे काय जे विकार असतील, हे लाखोच्या घरात असताना आम्ही तेवढा पैसा खर्च करू शकत नव्हतो. आणि भाऊंनी आमचे पेशंट मुंबईला घेऊन जाऊन फुकट त्यांचे ऑपरेशन करून त्यांना नवीन संजीवनी नवीन जीवदान दिलं. त्या भाऊबद्दल काय बोलावं, तो भाऊ हिरा माणूस आहे, हिरा. या जामनेर शहराला काय हा महाराष्ट्र राज्याला लाभलेला हिरा आहे आणि ह्या हिऱ्याची पारख आपल्याला आता खरं म्हणून करायची आहे. शहरात पिण्याच्या पाण्यासाठी 15 ते 20 दिवस फिरावं लागत होतं. अशा वेळी जामनेर नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आल्यानंतर माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी जामनेर शहराला 2 दिवसाआड पाणी पुरेल अशी व्यवस्था ही करून दिली. हे सर्वात मोठं यश माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या राजकीय इतिहासातील आहे. त्याचबरोबर माझ्या परिसरातील विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर माझ्या एरियातील किंवा शहरातील रस्ते असो, गटारी असो, अंडरग्राऊंड भुयारी गटारी असो, त्याचबरोबर परिसरातील तरुणांसाठी सुसज्ज अशा व्यायामशाळा असतील, अनेक समाजासाठी सभामंडप असतील, असे अनेक विकास कामं माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात या ठिकाणी होत आहे. आमदार गिरीश भाऊ महाजन हे व्यक्तिमत्व फार मोठं आणि चांगलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांच्याजवळ जातपात हा विषय नाही, कोणत्याही धर्माचा जातीचा भेदभाव नाही. सर्वांना सोबत घेऊन चालणारे, गोर असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, थोर असो, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आमचे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन. तसेच गिरीश भाऊच्या कामाबद्दल आपला सर्वांना माहितीच आहे. रस्ते असो, गटारी असो, कोणतंही काम असो. आता नुकतंच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्मारक इथं बांधलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं. प्रत्येक खेड्यावर जातो आहे आम्ही. सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे, सगळे उत्साही आहेत आणि सगळ्यांचा सपोर्ट चांगला मिळतो आहे. प्रत्येक खेड्यावर सगळे उत्साही आहेत कारण गिरीश भाऊंनी सगळीकडे विकास केला आहे. रस्त्याचे काम सर्व खेड्यापाड्यांवर सगळे गटारी रस्ते सगळे सुधारणा झाली, त्यामुळे सगळे आनंदित आहेत आणि सगळे उत्साहित आहे सर्व. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्यासोबत दहीहंडी कार्यक्रमामध्ये एक हत्या झाला, त्यामध्ये मी इंजर्ड झालो. त्या बाबतीत विरोधकांनी जामनेर तालुक्यात इतका आवाज उठवला की त्यांनी असं सांगितलं की गिरीश भाऊंनी कैलासला बघायला गेले नाही किंवा कैलासची काही सोय केलेली नाही. पण मी सांगू इच्छितो विरोधकांना की गिरीश भाऊंनी मला एका मुलाप्रमाणे जपलं. ते माझ्यासोबत जळगावलाही होते, जामनेरलाही होते आणि मुंबईला मला 2 वेळेस बघायला आले.
त्यांनी तिथे सर्व यंत्रणा पुरवली, तिथे माझी सर्व सोय केली, सर्व आरोग्याचे उपचार दिले. मला वाटत नव्हतं की मी उठून उभा राहीन, पण आज 2 महिन्याच्या आत त्यांनी मला उठून उभं केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी व्यक्त करतो. हम ये चाहते हैं कि वो ये नेता कि जिसने पूरे तालुके के अंदर कभी जातिवाद को पनपने नहीं दिया, हर समाज को साथ में लेके चला, कभी किसी समाज के अंदर कोई भेदभाव नहीं होने दिया, ऐसा नेता कि जिसने इस तालुके के अंदर आज 30 सालों से कोई गुंडा पैदा नहीं होने दिया, कोई गुंडागर्दी इस तालुके में कर नहीं सकता, कोई दादागिरी इस तालुके में कर नहीं सकता, कोई दादा किसी गरीब को सता नहीं सकता, किसकी ज़मीनों पे किसके जायदादों पे ज़बरदस्ती कब्जा नहीं कर सकता। ऐसा नेता हमने पाया है और ऐसे नेता के अंदर आज सब समाज, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जो भी समाज हमारे तालुके में मौजूद है वो आज सुख और समृद्धि से जी रहा है, रह रहा है। आज अपनो गिरीश भाऊ महाजन अपने जामनेर विधानसभा वास, अपने तांडा खेडावास एक विकासेर गंगा लामेलो छे। ओमी सारीसी विकासेर जर का कर्तृत्ववान जर का निर्णय है तो 20 कोटी संत सेवालाल महाराजेर स्मृती स्थळ छे व स्मारक उभी जावळो छे। सज्जन हो, अपनो गिरीश भाऊ म्हणजे संकट में साथ देवाळो एक अपनो मनक्या, अपने परिवारेर आदमी, अपनो आदमी आणि अपनो आदमी जना आपने साथ देवच, अपनो संकट में साथ देवच, असो अपनो संकट मोचक गिरीश भाऊ हाथ अपने बळकट करनो छे। आप अपने केवना अपने सारी आनंद है कि प्रत्येक तांडा वस्ती में विकास योजना चाल रही है। संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धि योजना माध्यमेशी प्रत्येक तांडा अब स्मार्ट तांडा ह्यावेळेचे आणि निर्णय गिरीश भाऊ माध्यमेशी हे वरे करता संकट मोचकेर साथ देणं आपण गरजेचे येरे करता आपण कमळी निशाणी आपण बटन दाबेरचे आणि संकट मोचक गिरीश भाऊ महाजनेर हात बळकट करायचे। गेली अनेक वर्ष आपल्या जामनेर मधील भाजपा देखील एक परिवार बनला आहे आणि आपल्या गिरीश भाऊंनी जबाबदार भावाच्या भूमिकेतून हा परिवार कायम जपला देखील आहे।